आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यानं नवी मुंबई शिवमय झाली होती। हर हर महादेवच्या गजरात आणि अलोट उत्साहात शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं कावड यात्रा काढली। हजारो शिवभक्त आपापल्या खांद्यावर कावडी घेऊन विविध शिवमंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाले। हे शिवभक्त मंदिरात पोहोचल्यानंतर भगवान शंकराला पवित्र जलाने दुग्धाभिषेक करतील। या कावड यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ धार्मिक महत्त्वच नाही, तर अनेक शिवभक्त या यात्रेनिमित्त आपल्या वाईट सवयी आणि व्यसनांचा त्याग करण्याचा संकल्प करतात। त्यामुळे या कावड यात्रेला एक अनन्यसाधारण सामाजिक महत्त्व प्राप्त झाले। कावड यात्रेत सहभागी झालेले राजू शिंदे यांनी याबाबत बोलताना सांगितलं की श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी कावड यात्रा काढण्याची परंपरा खूप वर्षांपासून सुरू आहे। यातून आम्हाला खूप ऊर्जा मिळते आणि अनेक जण या दिवशी वाईट व्यसनं सोडून देतात। हे फक्त धार्मिक नाही तर एक सामाजिक चळवळ आहे। नवी मुंबईतील या कावड यात्रेमुळे वातावरण भक्तिमय झालं असून सर्वत्र उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे। श्रावण महिन्याच्या आज या पवित्र दिनी आज या ठिकाणी कावड यात्रेचं आयोजन सालाबाद प्रमाणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सनातन धर्मामध्ये आज वज्रश्री वनमोज हजारोच्या संख्येने या ठिकाणी हे जे कावड यात्री आहेत, आपले श्रद्धालू आहेत, ते तिथून पवित्र जल घेऊन आज या ठिकाणी सेक्टर 9 मधील शिव मंदिरामध्ये अभिषेक होणार आहे। आणि मी सर्व लोकांना श्रावणी श्रोमाच्या शुभेच्छा देतो आणि या प्रार्थना करतो की अशाच प्रकारचं धर्माचं पालन करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सतत होत राहो आणि हिंदू धर्माचं संरक्षण करणारे असे अनेक प्रकारचे उपक्रम आहेत। त्याच प्रकारे एक कावड यात्री आहेत आणि कावडी आज या ठिकाणी श्रद्धा भावनेने आणि सर्वात महत्त्वाचं आहे की अनेक वर्षापासूनची जी प्रथा आहे नवी मुंबईत, ती कावड यात्री ज्यावेळेला अशा प्रकारच्या कावड यात्रामध्ये सामील होतात आणि एक सर्वात महत्त्वाचं ते कुठल्या तरी वस्तू सोडून टाकतात। जसं उदाहरणार्थ कोण सिगरेट पिणारा असेल, तंबाखूवाला असेल, गुटखा खाणारा असेल, दारू पिणारा असेल, ते अशा प्रकारच्या चांगले विचार आपल्या मनामध्ये ठेवून हे सगळं जे वाईट विचार आहे ते सोडून टाकतात। हे सर्वात मोठी एक देणगी आहे। आज शासनाच्या माध्यमातून केंद्र शासन अनेक उपक्रम राबवत असते, परंतु मी सर्व कावड यात्रीच्या मनापासून नवी मुंबईमध्ये खासकर वाशीमध्ये स्वागत करतो।